नमस्कार. सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमांतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे प्रमोद कुलकर्णी लिखित तडजोड. तर सादर आहे कथा तडजोड. मधुकरराव जांभेकर राजापूरपासून 6 किलोमीटरवर असणाऱ्या उन्हे गावात राहत होते. त्यांना 2 मुलगे होते. त्यांची बायको माधवी ही गृहिणी होती, परंतु शिकलेली असल्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या कुणबी समाजाला, विशेष करून त्यांच्या बायकांना वेगवेगळे प्रकारचे धडे देत होती. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, त्याचप्रमाणे सर्वांमध्ये प्रेमभावना यांची शिकवण देत होती. सर्व कुणबी बायका वेळोवेळी त्यांची मदत घेत असत. स्वतः मधुकरराव अडत्याचा व्यापार करत होते. विशेष करून वेगवेगळ्या वाड्यातून पोफळी विकत घेऊन परहस्ते निर्यात करत होते. त्यामुळे त्यांची बाजारात पत होती. पंचक्रोशीत त्यांना भाव होता. मोठा मुलगा शैलेश हा नुकताच वकील होऊन बऱ्यापैकी वकिली राजापूरला करत होता. त्याचं लग्नाचं वय झालं होतं. आईनं लग्नाचा विषय काढला तर तो निरुत्तर होत असे. चांगली स्थळं आली, परंतु हा लग्नाला तयार होत नव्हता. त्यानं आईला सांगितलं, माझा धाकटा भाऊ राजेश याचं लग्न कर. तो आता नुकताच मॅट्रिक होऊन महसूल खात्यात नोकरीला आहे. आई वडिलांनी त्याला पुष्कळ सांगून बघितलं, परंतु शैलेश लग्नाला तयार होईना. मधुकररावांनी त्याच्या मित्राला घरी बोलवलं व त्याला विचारलं, तुला माहितीये का तो लग्नाला का नाही म्हणतो? मित्र सांगू लागला, शैलेश जेव्हा BA ला होता त्यावेळी त्याचं एका विमल नावाच्या मुलीवर प्रेम बसलं, परंतु ते एकतर्फी होतं. त्यामुळे तो मनानं खचला आणि त्यानं ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत लग्न करावयाचं नाही. आईनं आता राजेशला लग्नाला तयार केलं. एका जवळच्या नातेवाईकाची गरीब मुलगी सुषमा मुळे राजापूर तालुक्यात राहत होती. ती 7वी पास होती, परंतु गृहकृत्य दक्ष होती. तिचं स्थळ सांगून आलं होतं. राजेशनं होकार दिला. त्याचं आणि तिचं लग्न अगदी साधेपणानं होतं. नेहमीचा नित्यक्रम चालू होता, परंतु एक दिवस राजेशवर बालंट आलं. त्यानं एका माणसाकडून त्याचं काम होण्यासाठी लाच घेतली असा त्याच्यावर आरोप होता. त्यामुळे चौकशी होईपर्यंत त्याला निलंबित केलं होतं. शैलेशनं त्याच्या वकिली पद्धतीनं तुरंत सोडवलं आणि तो 2 महिन्यात कामावर रुजू झाला. परंतु या धक्क्यानं आईचं पुढील महिन्यात निधन होतं. वडीलही हबकले आणि त्यांनीही प्राण सोडला. आता राजेश, त्याची बायको आणि शैलेश हे तिघच राहत होते. दोघांनाही आवड नसल्यामुळं त्यांनी अडत्याचा धंदा बंद केला. शैलेश त्याच्या वकिलाच्या कामात बुडून गेला होता. त्यानं आपला मुक्काम राजापूरलाच ठेवला. दर रविवारी येत असे. राजेशला मुलगी झाली. शैलेशनं बारशाचा सर्व खर्च केला. मुलीचं नाव रागिणी ठेवण्यात आलं. गावातील बऱ्याचशा लोकांनी बारशाला हजेरी लावली. जेवणाचा बेत उत्तम होता. बऱ्याच जणांनी आहेर पण दिले. राजेशच्या सासूरवाडीवरून त्याचे सासरे, सासू, मेहुणा आणि बायको पण आलेली होती. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर राजेशचा मेहुणा शैलेशला म्हणाला, माझं थोडं काम आहे. शैलेश बोलला, काय काम आहे? तेव्हा मेहुणा राजेंद्र म्हणाला, माझा मित्र प्रचंड अडचणीत आहे. आपण त्याला काही मदत करू शकाल का? शैलेश म्हणाला, तू असं कर, त्या मित्राला माझ्या राजापूर ऑफिसला घेऊन ये, म्हणजे त्याच्या तोंडून मी सर्व काही ऐकेन. 2 दिवसांनी राजेंद्र आपल्या मित्राला घेऊन शैलेश वकिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटला. राजेंद्रनं आपल्या मित्राची ओळख करून दिली. शैलेश म्हणाले, तुम्ही बोला, मी ऐकतो. राजेंद्रचा मित्र योगेश सांगू लागला, मी आणि माझे 6 मित्र कसले, आता वैरी, नेहमी एकत्र असायचो. आमचे उद्योग अगदी प्रामाणिक आणि कायद्याला धरून होते. एक दिवस सर्वजण जमले असताना विलास नावाच्या मित्राची इतर मित्रांशी बाचाबाची झाली आणि त्यात विलासचा खून झाला. मी मध्ये पडून वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु व्हायचं ते झालं. विलास जागीच गतप्राण झाला. पळापळी झाली, धरपकड झाली. मी त्यात गोवलो गेलो. मला आणि सर्वांना जेल झाली. मला फक्त जामीन मिळाला. बाकीचे जेलमध्ये आहेत, परंतु माझ्या करिअरवर परिणाम झाला. शैलेश म्हणाले, ही फौजदारी केस आहे, त्याला खर्च जास्त येईल. मी फी कमी घेईन, पण इतर खर्च जास्त आहे. राजेंद्र म्हणाला, मी व्यवस्था करतो, पण ही केस तुम्ही घ्या. शैलेशने इतर पेपरच्या कॉप्या योगेशकडून घेतल्या. पुढील तारीख 15 दिवसांनी होती. शैलेश म्हणाले, तू 4 दिवसांनी ये, मी तोपर्यंत तयारी करतो. बरोबर 5व्या दिवशी योगेश आला. शैलेश वकील वाट पाहतच होते.
त्यांनी त्याची वकीलपत्रावर सही घेतली. मधल्या काळात त्यांनी माहिती काढली. त्या मित्रांपैकी एकाला जेलमध्ये भेटले. त्याला बाजूला घेऊन सांगितलं, तू मी जसं सांगतो तशी साक्ष दे, मी तुला पण माफीचा साक्षीदार म्हणून सोडीन. तो हो म्हणाला. हे सर्व शैलेशनं योगेशला सांगितलं. राजेंद्रनं काही पैसे त्यांना दिले. तो पण बरोबर आला होता. केस उभी राहिली. योगेशचं नाव पुकारण्यात आलं. तो पिंजऱ्यात उभा राहिला. शैलेश उभे राहिले. त्यांनी वकीलपत्राची प्रत न्यायाधीशांना दिली. जज यांनी केस सुरू करा असं सांगितलं. शैलेश वकिलांनी माझा पहिला साक्षीदार योगेशचा मित्र गणेश असं सांगितलं. जो योगेशला मदत करायला तयार होता त्याला बोलवलं. गणेश समोरच्या पिंजऱ्यात उभा राहिला. त्यावर सरकारी वकिलांनी त्याला अटकाव केला. जो अगोदरच गुन्ह्यामध्ये सामील आहे तो साक्षीदार होणार नाही. त्यावर शैलेश म्हणाले, अजून गुन्हा सिद्ध झाला नाही आणि तो काय घटना घडली हे सांगणार आहे. गणेशनं सर्व हकीकत विस्तृतपणे सांगितली. त्यानं हे पण सांगितलं की योगेश मध्ये पडून सर्वांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्यालाच ढकलून नको ते घडलं. शैलेश वकील म्हणाले, जज साहेब हा पॉइंट नोट करा. वकिलांनी गणेशला जायला सांगितलं. वकिलांनी पुढे कायद्याची वेगवेगळी कलमं सांगून 2 तास केस लढवली. दुसऱ्या दिवशी जज साहेबांनी कोणताच सबळ पुरावा नसल्यामुळं योगेशला सोडून दिलं. अशा तऱ्हेनं शैलेश वकील यशस्वी झाले. त्यांचं सर्वत्र कौतुक झालं. योगेशच्या आईवडिलांनी त्याचप्रमाणे राजेंद्रनेही त्यांचे आभार मानले. शैलेश असाच दुपारी झोपाळ्यावर बसून पूर्व काळ आठवू लागला. शैलेश बीएच्या शेवटच्या वर्षात होता. त्याची विमल नावाच्या मुलीशी मैत्री झाली आणि प्रेमही झालं. विमल एका चांगल्या प्रतिष्ठित घराण्यातली मुलगी होती. तिच्या भावाला हे प्रेम प्रकरण कळल्यानंतर त्यानं या प्रेमाला विरोध केला. तो म्हणाला, तुझ्या वडिलांना ब्राह्मणेतर मुलगी चालणार नाही, तेवढे ते तयार आहेत का ते बघ. शैलेश म्हणाला, मला लग्न करायचंय. पण शेवटी त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो काळ फार जुना होता. तेव्हापासून शैलेश उदासीन झाला. तो अभ्यासात हुशार होता. त्यानं ठरवल्याप्रमाणे तो LLB झाला. एका प्रख्यात वकिलाकडे उमेदवारी केली. त्याला 2 वर्षात बराच अनुभव आला. ते मोठे वकील त्याला म्हणाले, तू आता स्वतंत्र प्रॅक्टिस कर. काही अडचण आली तर मी तुला मदत करीन. सुरुवातीच्या काळात सिव्हिल कोर्टातील लहान लहान केसेस घेतल्या. इतर गोष्टी बनवून देणं, मुखत्यारपत्र बनवणं, ॲफिडेव्हिट बनवणं, कोणाचा करार करून देणं, कोणाचं मृत्यूपत्र करून देणं. त्यामुळे त्याच्या ओळखी वाढल्या. त्यानं राजापूरलाच मुक्काम ठोकला. त्यामुळं बराच वेळ त्याला पक्षकार आशिलांबरोबर चर्चा कराव्यास मिळाला. एकदा एक गरीब शेतकरी त्याच्याकडे आला. तो म्हणाला, माझी बागायती 5 एकर जमीन खोटे कागद करून बळजबरीनं लाटली. मी एक गरीब शेतकरी आहे. माझ्याकडे पैसे नाही, परंतु या 5 एकरात 2 गट आहेत, 3 आणि त्यातील 2 एकर गट विकून मी तुमचे पैसे देईन. शैलेश म्हणाला, मला 7-12 फेरफार आणून दे आणि गावातील तुला ओळखणारी कोणी शिकलेली व्यक्ती घेऊन ये. दुसऱ्या दिवशी त्यांना 7-12 फेरफार आणि त्याच्या अगदी जवळची व्यक्ती डॉक्टर यांना घेऊन आला. शैलेश म्हणाला, तुम्हाला माहित आहे का याच्याबाबत अन्याय झाला आहे? डॉक्टर हो म्हणाले. वकिलांनी विचारलं, तो दांडगट आहे, आपण त्याला कशा प्रकारे शह देऊ शकतो? डॉक्टरांनी त्या शेतकऱ्याला बाहेर पाठवलं. ते म्हणाले, तो दांडगट इसम स्त्रीलंपट आहे. वकील म्हणाले, आपण स्टिंग ऑपरेशन करू, म्हणजे काम सोपं होईल, पुढे कोर्टात जायला नको. वकिलांनी डॉक्टरांशी बोलून एक प्लॅन ठरवला. त्याप्रमाणे त्या दांडगट माणसाला तालुक्याच्या एका हॉटेलमध्ये बोलवून, एक चांगलं पाखरू आलंय, चला तुम्ही, असं सांगून त्याला हॉटेलवर आणलं. एका बाईला पैसे देऊन तिला फक्त ऍक्टिंग करायला सांगितली. तो आत गेल्यानंतर थोडा वेळ तो मजा मारत असताना त्याचा गुपचूप व्हिडिओ काढून घेतला. पोलीस पोलीस असा आरडाओरडा झाल्यावर तो पळून गावाला गेला. शैलेश वकिलांनी त्या शेतकऱ्याला व दांडगट माणसाला बोलावलं आणि त्याला व्हिडिओ दाखवला. तो घाबरला. वकील म्हणाले, तू एक काम कर, याची बळजबरीनं घेतलेली शेती त्याला परत कर. तो हो म्हणाला. वकिलांनी पेपर तयार केले होते, त्यावर त्याची सही घेतली. शेतकऱ्याला ते पेपर दिले. वकील म्हणाले, मी व्हिडिओ डिलीट करतो, परंतु जर उपद्व्याप केलेस तर तुला मुळासकट उपटून काढीन. ते पुढे म्हणाले, वाद मिटवूया, आणि एकमेकांना आलिंगन दिलं. त्या दोघांनाही बरं वाटलं. तो त्या शेतकऱ्याला म्हणाला, तू येतोस का? मी जीप आणली, आपण एकत्र जाऊ. तो म्हणाला, तुम्ही जा, माझं जरा एक काम आहे. तो माणूस निघून गेल्यानंतर
वकील त्या शेतकऱ्याला म्हणाले, तू शेती विकू नकोस, मला तुझ्याकडून काही फी नको. शेतकऱ्यानं वकिलांचे आभार मानले. थोडे पैसे आणले होते ते त्यांना दिले. अशा तऱ्हेनं शैलेश वकील खरोखरच सर्वांना मदत करत होते. त्यांना सर्वजण देव माणूस म्हणत होते. एक दिवस त्यांच्या ऑफिसमध्ये एक स्त्री आली. तिचं वय वर्ष 25 होतं. तिला घटस्फोट पाहिजे होता. तिची केस कोणीही हातात घेत नव्हता, कारण त्या काळात घटस्फोट वगैरे प्रकार ग्राह्य मानले जात नव्हते. एकदा मुलगी लग्न होऊन सासरी गेली की परत तिनं तोंड वेंगाडत माहेरी यायचं नाही. या स्त्रीचं नाव अपर्णा जोशी होतं. ती शिकलेली होती, त्यामुळे तिच्या घरात दररोज वादविवाद होत होते. ती कंटाळली. लग्न होऊन 5 वर्ष झाली, पण तिला कोणतंच सुख नव्हतं. ॲडव्होकेट शैलेश जांभेकर केस लढले. तिला 6 महिन्यात घटस्फोट मिळाला. त्याशिवाय तिची कायमची पैशाची तजवीज मिटली. कोर्टाच्या सांगण्यावरून तिच्या नवऱ्यानं तिला 10,000 रुपये दिले. आता तिचं माहेरही सुटलं. ती तिची बॅग घेऊन तिची मैत्रीण आशाकडे आली. आशा एकटीच राहत होती. तिची खोली एका वाड्यामध्ये भाड्याची होती. आशा तिला म्हणाली, तू पुढे काय ठरवलंयस? अपर्णा म्हणाली, मी तुझ्यावर स्वतःचा बोजा टाकणार नाही. मला याच वाड्यात एखादी खोली मिळवून दे. परंतु वाड्याचा मालक नाही म्हणाला. ती एक दिवस शैलेश जांभेकरांना भेटायला त्यांच्या गावी आली. शैलेश जांभेकर वकील दर रविवारी गावाला जात असतात. ती आली तेव्हा वकील साहेब झोपाळ्यावर बसून चहा पित होते. त्यांनी तिला समोरच्या सोफ्यावर बसायला सांगितलं. त्यांनी भाऊजाईला सांगितलं, हिला पाणी आण आणि चहा पण घेऊन ये. अपर्णा पाणी प्यायली आणि म्हणाली, आता मला कोणी राहायला जागा पण देत नाही. तुम्ही मला मदत कराल का? तुला एकच मार्ग आहे, तू लग्न कर, इति वकील साहेब. माझ्याशी कोण लग्न करणार, असं अपर्णानं उत्तर दिलं. वकील म्हणाले, तू माझ्याशी लग्न करशील? त्यांनी स्वतःची सर्व माहिती दिली. तिनं होय म्हटलं. वकिलांनी भावाला, त्याच्या बायकोला बोलवून घेतलं. त्यांनी सांगितलं, मी या बाईशी लग्न करतोय, आणि तिची सर्व माहिती त्यांना दिली. ठरल्याप्रमाणे त्यांनी रजिस्टर लग्न केलं. परंतु गावकऱ्यांना त्यांचा हा निर्णय अमान्य होता, त्यामुळं त्यांनी त्यांचं सर्व घर वाळीत टाकलं. शैलेशनं सर्वांना बोलवलं आणि सांगितलं, आम्ही दोघं हे गाव सोडून राजापूरला स्थायिक होतो. वकील आणि बायको अपर्णा राजापूरला एक वाडा भाड्यानं घेतात. परंतु त्यांच्याबाबतचा गवगवा एवढा होता की त्यांचे अशील त्यांच्याकडून आपलं वकीलपत्र काढून घेत. वकील हुशार होते. त्यांनी त्या अशिलांच्या विरुद्ध असलेल्या प्रतिवाद्यांना सांगितलं, मी केस फुकट लढतो, केस जिंकल्यावर तुम्हाला वाटेल ती फी द्या. प्रतिवाद्यांनी आपलं वकीलपत्र ॲडव्होकेट जांभेकरांना दिलं. जांभेकरांनी 6 महिन्यात अशिलांच्या बाजूने निकाल लावून दिले. अशिलांनी पण भरभरून फी दिली. त्या मधल्या काळामध्ये वकिलांनी जजची एक्झाम दिली. त्यात उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले. त्यांची पहिली अपॉइंटमेंट रत्नागिरीला झाली. त्यानंतर तिथं बंगला, गाडी सरकारतर्फे मिळालं. वकील आणि त्यांची पत्नी रत्नागिरीला आले. त्यांच्या पत्नीनं शिवणकाम उत्तम शिकून फॅशन डिझाईनचा कोर्स पूर्ण केला. श्रीयुत जांभेकर रत्नागिरीत नावारूपाला आले. सर्व प्रतिष्ठित लोकांमध्ये त्यांची उठबस झाली. एके दिवशी त्यांचा जाहीरपणे सत्कार करण्यात आला. श्री जांभेकर साहेबांनी नवीन पायंडा पाडला. त्याचा बोध सर्वांनी घेतला पाहिजे. त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं स्टेजवर स्वागत करून त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल अर्पण करण्यात आली. अपर्णाचे डोळे पाणवले. आपण घेतलेला निर्णय योग्य होता याची तिची खात्री पटली.